आजपर्यंत महाराष्ट्र शासनाकडं 120 हद्दवाढीचे प्रलंबित प्रस्ताव आहेत आणि कोल्हापूरच्या शहराच्या आसपासच्या 8 गावांचा प्रस्ताव देखील हद्दवाढीसाठी परवा दिवशीच म्हणजे 6 तारखेला 6 ऑगस्टला सन्माननीय आयुक्त यांनी राज्य शासनाला सादर केलेला आहे। हद्दवाढ लवकरच अटळ आहे, पण यामध्ये जी गावं आम्ही घेतोय हद्दवाढीमध्ये त्या गावांचा विकास करणं हे आमचं प्रथम कर्तव्य आहे। तिथल्या पायाभूत सुविधेविषयी तिथल्या नागरिकांची थोडा समस्या आहे, त्या आपण नियोजन आयोगाचे अध्यक्ष असल्यामुळे त्या कशा प्रकारे त्याचं नाही, हद्दवाढ केल्यानंतर हद्दवाढीमध्ये जी गावं येतील त्यांचा विकास करणं हे आमचं कर्तव्य आहेच, पण एकंदरीत लक्षात घेतलं तर आज नदी आणि हायवेच्या आतली जी गावं आहेत तीच आपण हद्दवाढीमध्ये घेतोय आणि यामध्ये आता बऱ्यापैकी ही गावं शहराशी एकरूप झालेली आहेत। बऱ्याच सेवा शाळेसाठी या ठिकाणी ही मुलं येत असतात, बस सेवा त्या ठिकाणी आहेत, लाईट्स असतील, पाणी पुरवठा असेल, या बऱ्यापैकी सेवा ऑलरेडी आपण त्यांना देतोय। यातून आणि काही राहिलेल्या पायाभूत सुविधा असतील त्या देणं आमचं निश्चितपणे कर्तव्य आहे।